नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इस्रो SDSC शहार भरती 2025 अंतर्गत कुक या पोस्टसाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये जी पोस्ट आहे तर त्यासाठी ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी पोस्ट आहे तर त्या पोस्ट रिलेटेड डिटेल्स माहिती आपण बघणार आहोत. म्हणजेच तुम्हाला या पोस्टसाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तसेच बघा एज लिमिट असेल, तसेच तुम्हाला ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे, त्यानंतर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर मग तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे या पोस्टसाठी, तसेच बघा इम्पॉर्टंट डेट्स ज्या आहेत तर त्या डेट्स विषयी सुद्धा आपण माहिती बघणारच आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली ही ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटवर पण तुम्हाला ही ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे तर ती ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली जी पोस्ट आहे तर त्या पोस्ट रिलेटेड आता माहिती बघूया. पोस्ट कोणती असणार आहे बघा, कुक ही जी आपली पोस्ट असणार आहे. मग यासाठी बघा तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे. तुमचं जेव्हा फायनल सिलेक्शन होणार आहे तर बघा 19,900 ते 63,200 या दरम्यान तुमचं पेमेंट असणार आहे. यासाठी वॅकन्सी किती आहे बघा, टोटल 3 वॅकन्सी आहे. किती आहे? 3 वॅकन्सी या पोस्टसाठी असणार आहे. त्यानंतर बघा यासाठी ऍप्लिकेशन करण्यासाठी कोण कोण पात्र असणार आहे. SSLC झालेला असेल किंवा SSC पास असाल, म्हणजेच शॉर्टकट मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 10वी पास असाल, 10वी पास प्लस अजून काय सांगितलेलं आहे, 5 year एक्सपिरियन्स ॲज अ कुक इन अ वेल एस्टॅब्लिश हॉटेल कॅन्टीन. बघा तुम्हाला 5 yearचा काय लागणार आहे, एक्सपिरियन्स लागणार आहे. काय लागणार आहे? एक्सपिरियन्स लागणार आहे. म्हणजे 10वी प्लस 5 yearsचा जर तुम्हाला कुक या पोस्टचा जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. मग यासाठी बघा एज लिमिट किती असणार आहे. एज लिमिट किती आहे बघा, 18 ते 35. म्हणजे मिनिमम 18 आणि मॅक्सिमम 35. म्हणजे विद्यार्थ्यांचं एज जे आहे तर ते 15 पेक्षा जास्त असेल. मग अशा विद्यार्थ्यांसाठी बघा, जर तुम्ही SC किंवा ST कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला 5 yearचं काय मिळणार आहे, एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. आणि जर तुम्ही OBC नॉन क्रिमिनल कॅटेगरी मधील असाल तर तुम्हाला 3 yearचं काय मिळणार आहे, एज रिलॅक्सेशन जे आहे तर ते एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. तर अशा प्रकारे आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन विषयी माहिती बघितलेली आहे, तसेच एज लिमिट विषयी माहिती बघितलेली आहे. आता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील माहिती बघूयात. ऍप्लिकेशन फी. ऍप्लिकेशन फी जी आहे तर ती तुम्हाला 500 रुपये फी लागणार आहे. आणि जे विद्यार्थी फर्स्ट जी रिटन टेस्ट असणार आहे ती पास होणार आहात, म्हणजेच ही एक्झाम जी आहे रिटन टेस्ट पहिली, जे विद्यार्थी पास होतील तर त्यांना ती फी रिफंड मिळणार आहे. मग ती कॅटेगरीनुसार वेगवेगळी आहे. जर तुम्ही SC तसेच ST कॅटेगरी तसेच ऑल कॅटेगरीतील वुमन असतील, तसेच बघा एक सर्व्हिसमॅन असतील तर त्यांना ही फी जी आहे टोटल 500 रुपये फी रिटर्न मिळणार आहे तुमच्या खात्यामध्ये. आणि त्यानंतर बाकीचे कॅटेगरी उरलेले ज्या कॅटेगरी असतील, ओपन असेल तसेच OBC असेल तर आणि अजून काही कॅटेगरी उरलेल्या असतील तर त्या सर्व कॅटेगरींना 400 रुपये फी रिटर्न मिळणार आहे. जेव्हा तुम्हाला फर्स्ट तुमची रिटर्न टेस्ट जी आहे तुम्ही पास होशाल तेव्हा तुम्हाला ही फी जी आहे ती फी रिटर्न मिळणार आहे. परंतु बघा ही जी फी आहे तुम्ही जेव्हा ऍप्लिकेशन करशाल त्यावेळेस फायनल जे पेमेंट आहे 500 रुपयाचं जेव्हा तुम्ही पेमेंट करशाल ऑनलाईन पद्धतीने तर त्यासाठी तुमचं खाते नंबरच यूज करा. म्हणजे तुमचंच नावाचं जे डेबिट कार्ड असेल तर ते डेबिट कार्ड यूज करा, किंवा ऑनलाईन पद्धतीने जे काही तुम्ही यूज करशाल तर तुमच्या बँकेचं खातं जे आहे तर ते खातं तुम्हाला वापरायचं आहे. शक्यतो डेबिट कार्डच वापरा, सिक्युअर पेमेंट असतं. तर म्हणजेच जेव्हा तुम्ही फर्स्ट प्रिलिमिनरी किंवा रिटर्न टेस्ट जे आहात तर ते पास होशाल तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यामध्ये मिळून जाणार आहे. अशा प्रकारे आपण ऍप्लिकेशन फी विषयी
आणि रिफंड कशा पद्धतीने भेटणार आहे तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. आता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऍप्लिकेशनला सुरुवात कधी झालेली आहे बघा, 16/10/2025 ला, म्हणजे 16 ऑक्टोबर 2025 ला ऍप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. आणि लास्ट डेट जी आहे तर ती लास्ट डेट कधी आहे बघा, 14/11/2025, म्हणजे 14 नोव्हेंबर 2025 ला लास्ट डेट असणार आहे. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण इम्पॉर्टंट डेट्स बघितलेल्या आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इस्रो अंतर्गत जी 2025 ची भरती प्रक्रिया चालू झालेली आहे, त्यामध्ये जे काही कुक ही जी पोस्ट आहे तर या पोस्ट रिलेटेड आपण संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.